स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे महाविकास आघाडीमध्ये येणार की नाही याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे। एकीकडे मुंबईत काँग्रेस सोबळावर लढणार असल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जाहीर करून टाकलंय। मात्र तिकडे नाशिकमध्ये आगामी निवडणुका महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र लढणार अशी घोषणा काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केली आहे। काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी ही घोषणा केली असली तरी देखील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मात्र असा कोणताही निर्णय झाला नसल्याचं म्हटलेलं आहे। आणि आम्ही सांगितलं की हा जो काही एकत्र करून जो काही प्रस्ताव आहे तो प्रस्ताव तयार करून आम्हाला प्रदेशला पाठवायचा आहे। प्रदेशाध्यक्षांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला निवडणूक एकटं लढायचं का महाविकास आघाडी म्हणून लढायचं, इंडिया आघाडी म्हणून लढायचं, हा निर्णय तुमचा आहे, कारण तुम्हाला निवडणुकीला सामोरं जायचं आहे। परंतु तुमचा जो काही निर्णय असेल हा याचा प्रस्ताव आम्हाला पाठवा, अंतिम निर्णय हा प्रदेश काँग्रेस कमिटी घेईल अशी प्रदेशाध्यक्षांनी आम्हाला सूचना केली होती। आणि त्याच्या धर्तीवर आज आम्ही जी काही भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे ती भूमिका घेऊन आम्ही आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्याकडे जाणार आहोत, कारण थोरात साहेब हे उत्तर महाराष्ट्राचे संपर्क नेते आहे, देशाचे स्क्रीनिंग कमिटीचे मेंबर आहे। त्याच्यामुळं त्यांची जी काही आम्हाला आमच्या बाबतीमध्ये जे काही निर्देश असतील, सूचना असेल, त्या सूचनेचं निश्चित आम्ही पालन करू। स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही दिलेला आहे, त्यामुळे स्थानिक पातळीवरची परिस्थिती लक्षात घेऊन आमच्या त्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे। मला वाटते नाशिकमध्ये काँग्रेसचे सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मनसेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला असेल तर तो त्या नाशिक पुरता हा निर्णय आहे असं आम्ही मानतो। या संदर्भामध्ये कुठलीही चर्चा नाही। त्या सदर बैठकीला काँग्रेसचा प्रतिनिधी कोणी गेला असं जे म्हटलं जातं ते साफ चूक आहे। कोणताही प्रतिनिधी पक्षाने हा पाठवलेला नाही। गेलेली व्यक्ती ही व्यक्तिगत कॅपॅसिटीत गेली का अजून कोणत्या याच्यानुसार गेली याची मला कल्पना नाही। मात्र त्या ठिकाणी पक्षाचा जो काही प्रतिनिधी गेलेला आहे त्यांना आम्ही नोटीस दिलेली असून त्या संदर्भात त्यांचा खुलासा मागितलेला आहे। सदर बैठकीचा आणि काँग्रेसचा कोणताही संबंध नाही।